तिकडे मान्सूनच्या आगमनानं छत्तीसगडमधल्या बस्तरच्या चित्रकूट धबधब्याला पुन्हा एकदा त्याचं गमावलेलं सौंदर्य परत मिळालंय। अवघ्या 2-3 महिन्यांपूर्वीच तीव्र उन्हाळ्यामुळे हा धबधबा जवळजवळ कोरडा पडला होता। त्यावेळी तिथे पाण्याचा एक थेंबही नव्हता आणि लोक पायी चालत थेट धबधब्याच्या पायथ्याशी जाऊ शकत होते। मात्र आता चित्र बदललंय। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे इंद्रावती नदीला पूर आलाय आणि त्याचा थेट परिणाम चित्रकूटवर झालाय। हंगामातील पहिल्या ड्रोन छायाचित्रातून 2 ते 3 मोठे वेगवान प्रवाह धबधब्यातून कोसळताना दिसतात। या भव्य आणि नयनरम्य दृश्यामुळे पर्यटकांची गर्दी सुद्धा मोठ्या प्रमाणात इथे वाढली आहे। पावसाळी हिरवळ आणि कोसळणाऱ्या पाण्याचा संगम पाहण्यासाठी आता मोठ्या संख्येने लोक इथे येत आहेत, ज्यामुळे स्थानिक पर्यटनाला सुद्धा नवी संजीवनी मिळाली आहे। तर याच विहंगम दृश्यासह या बुलेटिनमध्ये तेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा एनडीटीव्ही मराठी। हे आहे एनडीटीव्ही आणि आपण पाहत आहात एनडीटीव्ही मराठी।